सबको इधर आ दो तो उधर से निकल जाएंगे। ये रास्ता थोड़ी होगी अंदर से। क्या कर रहे हो तुम यहाँ? क्या कर रहे हो तुम यहाँ? क्या कर रहे हो तुम? तलाक दिया हो मुझे मादरचोद? क्या कर रहे हो तुम यहाँ? क्या कर रहे हो? तलाक हुआ है तुम्हारा, तुम कौन हो? आप कौन हो ये बताओ। मैं इसकी पत्नी हूँ मैं। बड़ी मादरचोद। तुम्हारे कौन है ये? कौन है ये बताओ ना मुझे। शादी की है आपको, मुझसे कौन है ये बताइए। वीडियो बनाइए। बोला था ना पहले ही। चुप। शादी किया क्या तुमसे? जबरदस्ती मुझे लेके आई है यार। जबरदस्ती ला रहे हो? प्रूफ दो। जबरदस्ती कौन क्यों हुआ है? शादीशुदा हो ना? तुम तो सीधी क्यों जाओ? क्या कर रहे हो? गलती नहीं हुई है। फोन दो कोई मुझे, इसके भाई को फोन लगाऊं मैं। कौन है ये? आप तो बोले थे मैं शादीशुदा नहीं हूँ, आपकी खेलने खाने रुको की ना। उम्र। कौन है? क्या बोल रहे थे? खेलने खाने क्या खाने घूमने की उम्र है। मुझे कहना फांसी लगा लूंगा मैं। तो मुझे कल से किसी की बर्बाद कर रही हूँ। मेरी आपकी पत्नी है। फोन एक फोन दीजिए ना मुझे थोड़ी सी। दे दो बोली। क्या था? वो पुलिस को बुलाइए, पुलिस को। पहले और कुछ नहीं सुनना मुझे। बताया क्या है मेरे? सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. लोक मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्याच्या खाली कमेंट सुद्धा करत आहेत. कारण की या व्हिडिओमध्ये एक महिला स्वतःच्या नवऱ्याला एका लॉजच्या रूममध्ये रंगे हात पकडते. त्या ठिकाणी जाऊन त्याला जाब विचारते. तेव्हा समजतं की तो बायकोच्या लपून लपून दुसऱ्या एका महिलेला भेटत होता आणि लॉजवर कशा पद्धतीनं करत होता हे त्या महिलेला प्रत्यक्ष त्या ठिकाणी दिसलेलं आहे. म्हणून तिनं नवऱ्याला मारत मारत त्याची गचंडी पकडून रोडनी वडत वडत त्याला पोलीस ठाण्यामध्ये नेलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. पण मात्र हे संपूर्ण प्रकरण काय आहे, कुठं घडलंय आणि हे व्हिडिओ नेमका व्हायरल का होतोय हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हा जो सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ आहे हा आहे मध्य प्रदेशातील रेवामध्ये घडलेला संपूर्ण प्रकार आहे आणि त्या ठिकाणीचा असलेला हा व्हिडिओ आहे असं सुद्धा सांगितलं जाते. व्हिडिओमध्ये दिसणारी जी महिला आहे ती महिला तिच्या नवऱ्याचा पाठलाग करून 70 किलोमीटर अंतरावर पोहोचली होती. तेव्हा तिला तिचा नवरा एका महिलेसोबत एका लॉजच्या रूममध्ये अशा अवस्थेत सापडलेला होता. म्हणून लोकांना विश्वास बसावा तिनं तिच्या नवऱ्याला रंगे हात पकडलेले. तिचा नवरा कशा पद्धतीनं कारनामे करतोय हे तिनं सोबत आणलेल्या लोकांना व्हिडिओ शूटिंग काढून व्हायरल करण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून हा सगळा प्रकार उघडकीस झालेला आहे. आता व्हिडिओमध्ये दिसणारी जी महिला आहे आणि तिचा जो नवरा आहे या दोघा जणांचं लग्न काही वर्षांपूर्वी झालं होतं. तसं तिचं ते दुसरं लग्न आहे. त्याच्या अगोदर त्याचं एक लग्न झालेलं होतं. या महिलेनं त्याच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. पण नंतर दुसरं लग्न करून सुद्धा हा आता तिसऱ्याच महिलेला घेऊन लॉजवर जात होता, तिच्यासोबत फिरत होता आणि अशा पद्धतीचे कारनामे करत होता. म्हणून या महिलेनं त्याला वडत 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 जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये नेलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याची समजूत काढावी अशी मागणी पोलिसांना केली. एकतर त्यांना शपथपत्र लिहून द्यावं की तो इथून पुढं कोणत्याही अनोळखी महिलेसोबत संबंध ठेवणार नाही, त्यांच्यासोबत संपर्क ठेवणार नाही, तो त्याच्या बायकोसोबत एकनिष्ठ राहील असं त्यांना लिहून द्यावं. नाहीतर मग या महिलेला सोडून त्याच्यावर थेट काहीतरी कारवाई करावी अशी मागणी त्या महिलेनं केलेली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये गेलेलं आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी समुपदेशन केलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं आता अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत, एकीकडं नवरा लॉजवर सापडत आहे तर दुसरीकडं बायको लॉजवर सापडतीये. दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय हे तुम्हाला या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं असेल. नेमके हे प्रकार का घडतायत, कशामुळं घडतायत, याला नेमकी काय काय कारणं आहेत, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं, मीडियामध्ये जे दिसतं तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.